अहमदनगर शहरामध्ये डेंग्यूचे 15 रुग्ण आहेत। अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग आता सतर्क झालाय, तर शहरामध्ये फवारणी आणि जनजागृतीचं काम देखील सुरू करण्यात आलंय। अहमदनगर शहरासह जिल्हाभरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। अहमदनगर शहराचा विचार केला तर शहरामध्ये सध्या डेंग्यूचे 15 रुग्ण आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग सतर्क झाला असून प्रत्येक प्रभागामध्ये आता धूर फवारणी, स्वच्छता याकडे लक्ष दिलं जात आहे। मनपाच्या सोबतच काही सामाजिक संस्था देखील साथीचे आजार वाढू नये यासाठी प्रयत्न करताना दिसतात। आमदार संग्राम जगताप यांच्या सामाजिक संस्थेचा पुढाकार देखील यावेळेस पाहायला मिळाला। शहरात फवारणी आणि जनजागृतीचं काम हाती घेतलंय। आमचे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत यशवंतजी डांगे साहेब यांच्या संकल्पनेतून एक रविवारी 1 तास नागरिकांच्या सहकार्यानं आपल्याला डेंग्यू मुक्त अभियान आपण गेल्या महिन्याभरापासून चालू केलंय। आता डेंग्यू पॉझिटिव्हची संख्या आपल्याकडे 15च्या दरम्यान जे आपल्याला एलायझा टेस्ट द्वारे जे आपल्याला कळतं ते 15ची आहे। तर आमचे जे 7 आरोग्य केंद्र आहेत त्या 7 आरोग्य केंद्रामध्ये याचे जे काही उपचार आहेत, जे काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट्स आहेत त्या अवेलेबल आहेत। तर आणि त्याचबरोबर आम्ही नागरिकांना हेही आव्हान सर्व माध्यमातून आपल्या माध्यमातून हे करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा ताप असेल तर त्याची चाचणी आवश्यक तुम्ही करून घ्यावी। महानगरपालिकेच्या सगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये ह्या ज्या चाचण्या आहेत त्या संपूर्ण मोफत होतात। महानगरपालिका प्रशासनाकडनं देखील उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला जातो, पण खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी प्रशासनावर देखील बारीक लक्ष ठेवून की कुठं ते कमी पडतात आणि त्याच्या मदतीला एक आमच्या सर्व मित्रमंडळीच्या सहकार्याच्या पुढाकारातनं एक फॉगिंगचं काम असेल, धूर फवारणीचं काम असेल किंवा त्याच्यामध्ये औषध फवारणीचं काम असेल, हे सगळं काम गेल्या 10-12 दिवसापासून नगर शहराच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये असेल, अगदी छोट्या मोठ्या गल्ली बोळापर्यंत असेल किंवा भिंगार उपनगर असेल, कॅन्टोन्मेंट परिसर असेल, या अगदी सगळ्या भागांपर्यंत बुडगाव ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मागच्या 15 दिवसापासून करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।